जगद्गुरु तुकाराम संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ शांती ब्रह्म एकनाथ विठ्ठल 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 बोला मंडली गवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गंगा गोदावरी मैया की जय त्र्यंबकराज भगवान की जय भगवती केद्राई माता की जय चंद्रेश्वर भगवान की जय भगवती रेणुका माता की जय सद्गुरु जोग महाराज की जय नर्मदे हर नर्मदे हर हाला हाला पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळ सांभाळिले 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 अनाथा घराले 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 कृपाळ केला निळा केला निळा केला निळा पावन घराले 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 कृपाळ पांडुरंगा करू प्रथम नमन करू माझा बेस कमी करा पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चंदन बाजारे कथेचा विस्तार कथेचा विस्तार समजरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां परं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वितं वितं वा सर्वमेतशमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्या श्यास पूर्वावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिमि लोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगती पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठाला 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 पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळ रामकृष्ण प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग लोकमान्य राजमान्य देवमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहजलेला या प्राप्त झाला छत्रपती शिवरायांचे गुरुजी जगद्वंदनीय श्री महाराज तुकोबाराय महाराज यांचे पटशिष्य आणि वारकरी संप्रदायाच्या मालिकातले अग्रमान्य आणि मान्यतापद शेवटचे संत पिंपळनेर निवासी निळोबाराय महाराज यांचा
परमार्थिक स्थितीला प्राप्त झाल्यानंतर पूर्णतेने काय अवस्था प्राप्त होते याचा श्वास सोडणारा भंग आहे. विठला 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 विठला. महाराज म्हणतात, ज्याच्यासाठी मी अट्टहास केला, माझ्या जीवनात अपूर्णत्व होतं. जीव हा अपूर्ण, मायाधिक प्रपंच हा अपूर्ण असतो, पूर्ण परब्रह्म आहे. आणि परब्रह्म स्वरूपता माझ्या श्रीगुरूंच्या कृपेनं मला प्राप्त झाली. त्याचा परिणाम माझ्या जीवनात जे जे मनोरथ मी सिद्धीला नेण्यासाठी अट्टहास केला ते पूर्ण झाले. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. त्या मनोरथ पूर्ण केल्याचा परिणाम असा झाला का ज्याच्यासाठी अट्टहास या पंचमहाभूताचं तत्वाचं हे जे शरीर नामघर आहे ते कृपाळ. घरा आले घरा आले घरा आले कृपाळ. या जडत्वाच्या मायाधिक प्रपंचामध्ये विषयाचं रांधण असतं, पण त्या विषयाच्या दाट झाडीला दूर करून शुद्ध परब्रह्म आकृती स्थित झाली. म्हणून त्या कृपाळाने कृपा केली. आणि हे सगळे विषयातीत भांडणामध्ये रात्रंदिवसाच्या कलहल्लोळामध्ये मला माझ्या भगवंताने सांभाळिले 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 अनाथा. आणि असलेला जो निळोबरायांचा प्रतिकृतीचा जो जन्मोजन्मीचा संवाद आहे ते म्हणतात सगळ्या जन्मांचं पापनिवृत्ती पुण्यनिवृत्ती सम करून त्या पापातीत पुण्यातीत अवस्थेच्या पलीकडं जी पावनता असते ती केला निळा केला निळा केला निळा पावण. घरा आले घरा आले घरा आले कृपाळ असा भंगाचा धावता भावार्थ आहे. पवित्र धरा नारायणगाव क्षेत्र तालुका चांदवड जिल्हा नाशिक. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आणि चंद्रेश्वर भगवंताच्या अधिष्ठानाने नटलेला तालुका म्हणजे चांदवड तालुका. भगवती केदराई मातेच्या अधिष्ठानाने पुण्य पवित्र असलेली ही नारायणगाव पंचक्रोशी. आणि ह्या नारायणगाव पंचक्रोशीमध्ये आपल्या गावचे 4 सुपुत्र आदरणीय हरिभक्तपरायण माधव मामा कवत, म्हणजे त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण संजय मामा मांदळे, आदरणीय हरिभक्तपरायण नामदेव मामा डोंबरे, आदरणीय हरिभक्तपरायण पुंडलिक मामा डोंबरे, ही सर्व मंडळी आणि भाटगाववरून आदरणीय आमचे वामन मामा वाघ, ही सर्व मंडळी नर्मदा मैयाची 3,500 किलोमीटर असणारी परिक्रमा पूर्ण करून आपल्या मायदेशी पुन्हा स्वघराला प्राप्त झाले. म्हणून त्यांनी जो संकल्प घेऊन त्या ठिकाणी ते निघाले होते तो संकल्प पूर्ण झाला. म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. या न्यायानं हा भंग घेण्याचं धाडस केलं. त्यानंतर आदरणीय आमचे कोकण गावून ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे भाऊसाहेब महाराज यांची द्वितीय का तृतीय तिसरी परिक्रमासुद्धा यांच्याबरोबर पूर्णत्वाला गेली. अशी ही सर्व मंडळी नर्मदा मैयाचे सेवक, मागेही अनेक जणांनी नर्मदा मैयाची सेवा केली आहे. आणि आता हा कीर्तनाचा समारंभ बघून प्रत्येकाच्या मनात वाटत असेल आपण सुद्धा काय केलं पाहिजे, किमान वाटलं पाहिजे. जा नाही तर नका तो, पण वाटलं जरी मनात शुभ संकल्प झाला तरी पुण्याचा अंश देतो. विठाला 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 अशी ही गोड कीर्तनमाला आहे. हे संपूर्ण चित्रीकरण सकाळपासूनचं आत्तापर्यंत जय विठ्ठलपर्यंत संपूर्ण चित्रीकरण आपला जीवलगचे चॅनलचे मालक आदरणीय आमचे प्रदीप भाऊ यांच्याद्वारा हे संपूर्ण यूट्यूबच्या द्वारा संपूर्ण जगभर हा कार्यक्रम प्रसारित होईल. बघतील सर्व मंडळी. आणि बघितल्यानंतर किती छान कार्यक्रम झाला. आणि तो कार्यक्रम बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनातील नर्मदा मैयाला गेलं पाहिजे याच्या पाठीमागं हा सर्व माणस. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे या न्यायानं ही गेली. त्या निमित्तानं नर्मदा मैयाचं स्मरण सर्वांना व्हावं. आणि आज योगायोग असा आहे, आज मैयाची जयंती आहे. विठाला 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 विठाला. म्हणून मला असं वाटतं दौलत महाराज, खऱ्या अर्थानं पुण्य जमा होणं वेगळं, पुण्याचा समुद्र होणं वेगळं आणि पुण्य फळाला येणं वेगळं. पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा तसा, भाग्य उदयाचा तसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावला, संत चरण पावला, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे. पुण्य फळले बहुत दिसा
भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख मी तैसा संत चरण पावलो. या न्यायानं पुण्य फळाला येणं म्हणजे खऱ्या अर्थानं सर्व पुण्य फळाला आलं आणि त्या अनुषंगाने आपण सर्व या ठिकाणी आहात. मातृवर्ग, पितृवर्ग, बंधुवत प्रेम करणारे सर्व गुणीजन मंडळी, गंधर्व सभा या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही वेळेच्या अभावी, म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आणि आपण ज्या मैयाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलात तिचं थोडं तरी चिंतन घडावं या अनुषंगाने प्रयत्न करूया. शेवटी समारोपात सर्व विषय घेणारच आहे. ऐका, मानवी जीवन म्हणलं की त्या जीवनामध्ये पुण्य अपेक्षित आहे. पाप पुण्याचे दोन तट त्या जीवनाला लागतात. मग पुण्य करावं वाटतं, सगळ्यांना करावं वाटतं, कोणाला करावं वाटत नाही. पण नियम असा आहे, पुण्य होत नाही आणि पाप झाल्याशिवाय राहत नाही. पाप कधीही घडेल, कुठेही घडेल, केव्हाही घडेल. रात्रीचा प्रसंग सांगतो. शरद भाऊन आम्ही सुरवाड म्हणजे त्या डांग सौंदण्याच्या पलीकडं जिथे रेंजेस तेव्हा रात्री तिथे गेलो आम्ही. नकळत दिशा भूल झाली. पूर्वही कळेना पश्चिमही कळेना. काय करावं? शांत रस्ते, झोपलेली लोक. काय करावं? झोपेतून कोणाला उठवावं? पण झोपेतून उठवल्यानंतर समाधी मोडण्याचं पाप अंगी येतं हे मला माहिती आहे. पण काय करावं? मला एवढंच सांगायचं आहे त्याच्या पाठीमागे. ते सहज घडतं, त्याला अट्टहास करावा लागत नाही. पण पुण्याला अट्टहास करावा लागतो. मग पुण्यप्राप्तीचे अनेक विध मार्ग आहे. त्यामध्ये सगळ्यात सोपा सुलभ मार्ग हा तीर्थयात्रेचा आहे. आणि तीर्थयात्रेला जात असताना, तीर्थयात्रा करत असताना कायिक वाचिक मानसिक ह्या सर्व साधना त्या ठिकाणी घडतात. परंतु तीर्थयात्रेला जाण्याचे काही अधिनियम घालून दिले. काय काय अधिनियम आहे? पहिला नियम, शरीर सज्ज असताना तीर्थयात्रेला जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तो आपुले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत शरीर सज्ज आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. पायी करा, गाडीने करा, कशाने करा, पण तोपर्यंतच, जोपर्यंत शरीर सुंदर आहे. ज्यावेळेस शरीर गलित गात्र होतं, उलट आरती असं आहे, आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर जर गलित गात्र झालं तर तिथल्या साधूला आपली सेवा करावी लागते. तीर्थयात्रेचा नियम असा आहे, आपल्याकडून तीर्थाची सेवा घडावी, क्षेत्राची सेवा घडावी, साधूची सेवा घडावी. पण उलट आरती असं होऊन जातं की त्यांच्याकडून आपली सेवा घडते, मग तो अपराध होतो. म्हणून तोपर्यंत केलं पाहिजे. पुण्यप्राप्तीचं सोपेवर मामा सांगितले संते, टाळ दिंडे हाती घेऊन येण्याचा. विठाला 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 आणि अशी तीर्थयात्रा, तीर्थयात्रेचे क्रम आहे. भारत म्हटला की तीर्थयात्रेच्या बाबतीत अग्रगण्य आहे. या भारतामध्ये कोटी तीर्थ आहे, कोटी क्षेत्र आहे. नाही, प्रत्येक भूमी या ठिकाणी क्षेत्र आहे. मी नेहमी सांगत असतो, चंदन हे इस देश की माटी, चंदन हे इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, जहाँ सबेरा शंख बजाता, लोरी गाती शाम है, जहाँ शीय बन गए खिलौने, गाय महाजा प्यारी है, चंदन हे इस देश की माटी. या देशामध्ये कुठेही माती घ्या, कपाळाला लागा, तरी ते पुण्यक्षेत्र आहे. त्याचं कारण का? हा देश नाही, हा देवभूमीचा देश आहे. विठला विठला अनेक आहे. मग त्याच्यामध्ये भौमतीर्थ वेगळे, चिदतीर्थ वेगळे. भौमतीर्थ म्हणजे आता जी आपण यात्रा करून आलात ती भौमतीर्थातली. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना
गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका क्षिप्राव्यत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्वन्तु मे मंगलम. हे जे सप्तसिंधूचं स्नान आहे त्याच्यामध्ये नर्मदा मैया विशेष आहे आणि म्हणून नर्मदा मैयाची ही तीर्थयात्रा आपण करून आलात. खऱ्या अर्थानं जन्मोजन्मीचं भाग्य मिळालं आणि एका जन्माचं पुण्य नसतं, अनेक जन्माचं असतं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पूर्वजन्मी सुकृती थोर केली ती मजा आजी फळाशी आली. मानवी मनाचे दोन संकल्प, एक शुभ संकल्प आणि एक अशुभ संकल्प आहे. शुभ संकल्प होतो पण तिथपर्यंत जात नाही. अशुभ संकल्प झाल्या झाल्या तो सिद्धीस येतो. मायेचा तो प्रकोप आहे. त्यानुसार तुमच्या मनात शुद्ध संकल्प झाला आणि तो तुम्ही पार पाडला आणि मैयाने तो पूर्ण करून घेतला म्हणून भाग्य. विठ्ठला 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 अशी नर्मदा मैयाची जयंती आहे. त्या जयंतीच्या महापर्वावरती यांचं आगमन होणं, मैयाचं आपल्या गावात आगमन होणं या दृष्टीने अतिशय आनंदाचा हा दिवस आहे. माझं लक्ष तुमच्या चेहऱ्याकडे आहे, माझं लक्ष तुमच्या हातात असलेल्या घड्याळांकडे आहे, माझं लक्ष तुमच्या मनात असलेल्या घड्याळ टिपणाऱ्या आकड्यांकडे आहे. याची काळजी करण्याचं कारण नाही. अनेकांनी लवकर आलेत, काही मध्ये आलेत. आता बस स्टँड म्हणली का 3 आहे काका. बस स्टँडवर तिघही बोलत असतात. बस स्टँडवर जो लवकर येतो वेळेच्या आत, जर बस लवकर आली नाही तर तो म्हणतो 1 तास झाला मला येऊन, अजून गाडी आली नाही काका. बरं का, 1 तास. जो अगोदर येतो तो, जो वेळेवर आला तो म्हणतो काय प्रारब्ध आहे, काय लकी आहे, काय वेळ साधली त्याच्यासाठी. आणि जो उशिरा येतो म्हणजे त्याला 100% माहिती आहे मला बस सापडणार नाही. आणि त्याला जर बस सापडली तर वाह क्या बात त्याच्या जीवनामध्ये. मग आता याच्या अधिकारी जे अगोदर कीर्तनाच्या आणि मिरवणुकीच्या अगोदर जे आले होते ते बसच्या अगोदरचे पाहुणे, ते काय वेळ झाला म्हणले कधी सुरुवात करणार. जे सुरुवात झाली ना आले म्हणले वाह छान वेळ आपण साधली. आणि जे 12:30 नंतर येणार आहेत त्यांना माहीत आहे कीर्तन 100% सापडणार नाही, पण जर त्यांना सापडलं तर मग ते म्हणतील वाह क्या बात आहे. या दृष्टीने हे तिन्ही अधिकारी आहे आणि तिन्ही अधिकारी माझ्या लक्षात आहे. उपस्थित गुणीजन टाळकरी वारकरी माळकरी मंडळी साधक सिद्ध मुनी ही सर्व संत सभा बहुश्रुत आहे, ज्ञानशीळ आहे. ऐका, भक्ती प्रांतामध्ये मला देव मिळावा ही संकल्पना सर्वांची. भक्तीमध्ये 3 राग, एक पूर्व राग, एक मिलन राग आणि एक विरह राग. विठ्ठला 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 विठ्ठला. ह्या पूर्व रागाची मीमांसा, ह्या मिलन रागाची मीमांसा आणि ह्या विरह रागाची मीमांसा ही सामान्य भक्ताच्या ठिकाणी संभवते. जो मुळातच आजान सिद्ध बनून आला त्याच्यासाठी नाही, जो साधन सिद्ध होतोय त्याच्यासाठी. मग आजान सिद्ध म्हणजे काय आणि साधन सिद्ध काय? आजान सिद्ध म्हणजे पाठीमागच्या सर्व जन्मांची शिदोरी घेऊन तो जन्मजन्मी साधना करतो. त्याला कुठलीही वेगळी साधना करण्याची गरज नाही. उपजताचे ज्ञानी हे परम जानो, उपजताचे ज्ञानी हे परम जानो, उपजताचे ज्ञानी हे परम जानो, उपजताचे ज्ञानी हे परम जानो. आले लोटांगणी आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव. उपजताची ज्ञानी हे परम जानोनी आले लोटांगणी चांगदेव, आले लोटांगणी चांगदेव. उपजताची उपजताचे ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणे चांगदेव. महाराज ज्ञानोबरायांना ज्ञान शिकवण्याची गरज पडली नाही. ते अजान सिद्ध त्याला म्हणतात. जन्मोजन्मीच्या कृपेने परिपूर्ण आहे ते अजान सिद्ध साधू. मग त्यामध्ये निवृत्ती दादांपासून निळोबरायापर्यंत सगळी मांदियाळी अजान सिद्धांची.
जे जे जन्मात आले, काहींनी साधना जगासाठी करून दाखवली, तो भाग वेगळा आहे, हे आजान सिद्ध. आणि दुसरे साधन सिद्ध, ज्याला साधना करून सिद्ध व्हायचं आहे. मग आपल्याला अनुष्ठान करावे लागतील, पारायण करावे लागतील, जपतप करावं लागेल, उपवास करावे लागतील. उपासना कर्म हे जर तुम्हाला त्या सिद्ध अवस्थेपर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी साधन काळ अपेक्षित आहे. मग त्या साधन काळामध्ये आपण ज्या अधिष्ठानावर आपल्या प्रेम करतो ते अधिष्ठान मला मिळालं पाहिजे. ते मला कळालंय पण मिळालं नाही, आणि ती मिळण्याची जी अवस्था चित्तामध्ये होते त्याला बरगी वेळ सापडली संधी, बरगी वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी, बरगी वेळ सापडली संधी, बरगी वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी. साय झाली बुद्धी संचिताची, साय झाली बुद्धी संचिताची, बरगी वेळ सापडली संधी, बरगी वेळ सापडली संधी. साय झाली बुद्धी संचिताची, साय झाली बुद्धी संचिताची, बरवी हे वेळ सापडली संधी, बरवी हे वेळ सापडली संधी. हो बरवी ही वेळ सापडली संधी. कारण आपण आपल्या जीवनामध्ये त्या पूर्वरागाचं स्मरण करत असताना ती वेळ आपण सापडवली पाहिजे. पण ती वेळ सापडत असताना, तो देव मिळत असताना एक अवस्था फार उत्तम आहे. कैमी उद्धार पावेन कही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. कैये खंड येईल कर्म पारुषतील धर्मा धर्म, कासयाने कळले हे वर्म हो, म्हणून बहुश्रम वाटत असे. तो श्रम वाटला पाहिजे. गुरुवर्य पूजनीय मधुकर बाबा जाधव जोपुळकर नेहमी सांगायचे, कोणीतरी विचारावं देव मला मिळाला पाहिजे, पण लोक भेटल्यानंतर देवाचा नाही संसाराचा जास्त विचारतात. विठाला 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 विठाला. देवाविषयी बोलणं, देवाविषयी स्मरण करणं हा भक्तीचा पूर्वराग आहे. आणि तो पूर्वराग निळोबरायांच्या चित्तामध्ये निर्माण झाला. विप्रकुल उत्पन्न आहे निळोबराय. निळोबराय काही सामान्य नाही. निळोबराय विप्रकुल उत्पन्न आहेत, तपस्वी आहेत, महात्म्य आहेत. पण देव मला मिळाला पाहिजे, विशेष सद्गुरु कृपा मला प्राप्त झाली पाहिजे, यासाठी निळोबरायांनी अट्टहास केला. आणि त्या मिलनरागाच्या दृष्टीने त्यांची साधना सुरू झाली. आणि साधन कालामध्ये काही बाधा येतात, त्या बाधाही निळोबरायांनी दूर केल्या. 42 दिवसाचं अनुष्ठान केलं. मनोरथ मनामध्ये धरलाय कशाचा, मला तो मिळाला पाहिजे, मला तो मिळाला पाहिजे. ऐका, ज्याला सर्व मिळालंय त्याच्या जीवनात मनोरथ राहत नाही. पुन्हा सांगतो, ज्याला प्राप्त झालंय त्याच्या जीवनात मनोरथ हे थांबून जातात. संकल्प तो त्याग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. संन्यास या शब्दाचा अर्थ आहे समूळ असलेल्या संकल्पाचा, मनोरथाचा समूळ त्याग. त्याच्या ठिकाणी संकल्प नसतो. मग आपल्या जीवनामध्ये मनोरथ जोपर्यंत आहे तो सात्विकतेचा जरी असला तर समजायचा अजून परमार्थ अपूर्ण आहे. विठाला विठाला. निळोबरायाच्या जीवनामध्ये ते झालं. निळोबराय महाराज म्हणले अपूर्णता कुठेतरी बाधते, म्हणून तो परिपूर्ण असणारा काणा चित्तामध्ये यावा याच्यासाठी गुरुकृपा अपेक्षित आहे. आणि ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ते साधन सिद्ध झाले, अभ्यास करू लागले. देव मिळाला पाहिजे म्हणून अट्टहास केला. 42 दिवस तुकोबरायांचं अनुष्ठान केलं. आणि तुकोबरायांनी कृपा केल्यानंतर वीज कडाडावी तसं प्रसन्न चित्त मुद्रेनं निळोबरायांच्या ठिकाणी तेजस्विता निर्माण झाली. आणि ती तेजस्विता निर्माण झाल्यानंतर मनात असणारे सर्व संकल्प सिद्धीला गेले. ते मनोरथ पूर्णत्वाला गेले, अपूर्णत्व पूर्णत्वाला गेलं. उगमाची नदी ही समुद्राला मिळाली. सर्व निघालेल्या ज्या वाटा आहेत त्या देवापर्यंत पोचल्या. हे निळोबरायांना ज्या दिवशी वाटलं त्या दिवशी निळोबरायांच्या मुखातून निघालेले शब्द, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला.
पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घराले घराले पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घराले घराले पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्णतेचा संबोधित वाक्य पूर्ण केला. आपण जीवनामध्ये एवढा गोड प्रपंच थाटला, मुलं बाळ बंगले गाड्या छान केलं की नाही, सुंदर केलं ना, विहिरी पाईपलाईन सर्व केलं, द्राक्ष बागा सर्व उभं केलं. प्रपंचाच्या ओट्यावर अंगणात उभं राहावं, निर्माण झालेल्या घराकडं पत्नीकडे मुलांकडं सगळ्यांकडं बघावं आणि एकदा तरी म्हणून दाखव पूर्ण केला. मी काय म्हणतोय, जरी तो भैरवनाथाचा असला तरी कोणाचाही असला तरी अंबानीचा असला तरी बरं का तात्या, तो पूर्ण होत नाही. प्रपंचाचं स्वरूप अपूर्ण आहे आणि परमार्थाचं स्वरूप पूर्ण आहे. कसं अपूर्ण आहे? गुरुवारी दादा फार गोड सांगतात, अपूर्ण राहतो त्याचं नाव प्रपंच, पूर्ण होतो त्याचं नाव परमार्थ. कितीही जन्म केला अपूर्ण राहतो तो प्रपंच, आणि एका जन्मात एका पर्वात एका मुहूर्तावर जरी सुरू केला तर त्याच मुहूर्तात पूर्ण होतो तो परमार्थ. याला प्रमाण एक तास उरला खटवांगरायाशी, झाला का नाही पूर्ण? किती जन्म आपण करतोय तो अपूर्णच राहतो. केदराईचं धरण ह्या वर्षी भरलं पण पुढच्या वर्षी भरेल का नाही आत्ताच चिंता आहे. विठाला विठाला आणि अपूर्णता चित्ताला समाधानी संतोषी होऊ देत नाही. हा सगळ्यात भयानक नेम आहे. अपूर्ण जीवन कशावरून ओळखायचं समजायचं? जोपर्यंत चेहऱ्यावर चिंता आहे, डोळे बोलतात माणसाचे, तोपर्यंत समजून घ्यायचं हे जीवन अपूर्ण आहे. पूर्णतेचं जीवन जा आमच्या पूजनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म कुरेकर बाबा को डोळे भरून बघा बरं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, पूर्णतेचा श्वास याला म्हणतात. गुरुवर्य घुले बाबा म्हणायचे, केव्हाही येणं आणि केव्हाही जाणं ही अपेक्षा ज्याच्या चित्तात परिपूर्णतेची तो पूर्ण केला म्हणा. आपला अपूर्ण सिद्ध होतं. जर कदाचित देव तुम्हाला म्हणला अजून मी 1 वर्ष देतो, 1 वर्षात प्रपंच पूर्ण करून घ्या, होणार नाही. पण परमार्थ पूर्ण होतो का नाही? 3 महिन्यापूर्वी सायंकाळी मीच साक्षीदार होतो. मला यांनी एकदम फोन केला, म्हणले कुठपर्यंत आहात? म्हणले मी जरा बाहेर या ना. म्हणले आम्हाला निघायचंय. म्हणलं चेष्टाच करताय काय? आणि बघितलं तर सर्व सज्ज होते आणि गाडीमध्ये बसले होते. मला सांगा, तिथनं निघाले आणि पुन्हा ह्या माथ्यावरती आले. जाताना कोणी नव्हतं, येताना स्वागताला सर्व हर तुरे घेऊन सर्व उभे होते. आरती ओवळण्यासाठी माता भगिनी होत्या. फुलं अंगावर टाकत होते, कोणी चरण स्पर्श करत होतं, कोणी दंडवत घालत होतं. एवढा सज्ज कार्यक्रम फक्त 3 महिन्यामध्ये परमार्थाने तुम्हाला दिला. माझा पुढचा प्रश्न असा आहे, 45-50 वर्षापासून संसार तुम्ही करतायत, त्या संसाराने तुम्हाला काय दिलं? याचं एकच उत्तर आहे, प्रपंचाचं फलित पश्चाताप आहे आणि परमार्थाचं फलित प्रसाद आहे. विठाला विठाला अजून एक उदाहरण सांगतो. 6 मजली जरी इमारत बांधली तरी वरती बीम काढलेलेच. कळलं नाही का अजून? मागे आवाज येत नाही का? येतोय ना? बीम कशासाठी काढले? तर नातवाला का होईना पण एक खोली बांधता आली पाहिजे. आणि आता आपल्या गावामध्ये गोड मारुतीरायाचं मंदिर चाललंय. मंदिराचा कळस झाला, कळसावर बांधकाम आहे नाही.
कारण का पूर्णत्वाला जातो तो परमार्थ. म्हणून निळोबाराय महाराज म्हणतात, मी माझ्या मनात जो सिद्ध संकल्प केला मला देव मिळाला पाहिजे, माझे जगद्गुरु तुकोबराय मला मिळाले म्हणजे माझा देवच मला मिळाला. म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. संसारामधले मनोरथ पूर्ण होत नाही, परमार्थातले होतात. काहींचे अपूर्ण राहतात कारण पुढचा जन्म अपेक्षित असतो. पण ऐका, आता मनोरथावर जास्त बोलणार नाही. प्रत्येकाचे मनोरथ स्वतंत्र आहे. बालाचे वेगळे, माता भगिनीचे वेगळे, पुरुषाचे वेगळे, राजकीय विभागाचे वेगळे, आध्यात्मिक विभागाचे वेगळे. जो मनुष्य बदलला, ती बुद्धी बदलली, तो मनोरथ बदलला. परंतु शुद्ध संकल्पाचा मनोरथ जर झाला तर तो देव पूर्णत्वाला नेतो. म्हणून निळोबाराय महाराज म्हणले, माझ्या जीवनामध्ये ऐहिक प्रपंचापासून पारलौकिक प्रपंचापर्यंत कल्याण व्हावं म्हणून मी माझ्या चित्तात अपेक्षा केली. पूर्ण ब्रह्माची प्रतिकृती माझ्या चित्तात प्रगट झाली. याच्यावर एक शंका आहे. भजन करा विठ्ठला 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 विठ्ठला. देह पंचमहाभूताचा तो रजतेजाने भरलेला आहे. जर रजतेजाने भरलेल्या देहाला मायेचा स्पर्श आहे तर मायेच्या स्पर्शामध्ये परब्रह्म आकृती निर्माण होऊ शकते का? तर 100% होऊ शकते. फक्त परिणाम असा आहे, आच्छादन वेगळं, आवरण काढलं. जसं शेवाळ काढलं का, आत काय पाणी जर बघायचं असेल तर शेवाळ बाजूला केलं, स्थिर पाणी झालं का सूर्य प्रतिबिंब पडलं समजा, तसं मलिन मायेचा पडदा बाजूला झाला की आत असलेलं परब्रह्म तत्व निखळच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, हस्ता सर्व सुखाशी आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. त्याला एक प्रमाण फार गोड आहे. का कमल कंदा आणि दरदुरी, नांदनुक एकेची घरी, परिपरागु शेबिजे भ्रमरी, येरू चिखलूची उरे. कमळाच्या बुंद्याला गाळामध्ये बेडकी असते, 12 वर्ष राहिली तरी मकरंद सेवन करता येत नाही, भुंगा येऊन निघून जातो. तसं आत्मतत्वाचं आहे. मलिन मायेचा पडदा आपल्यावर असल्यामुळे त्या परब्रह्माभोवती आपण किती जन्म घिरक्या मारल्या पण तिथपर्यंत पोचता येत नाही. आणि संत रूपी मधुभुंगे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी तो स्वाद घेतला. फक्त आपल्याला तो स्वाद घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेले की आपण आपल्या जीवनात जर ते करायचं असेल तर मलिन मायेचा पडदा मात्र बाजूला करावा लागेल. मग तो पडदा बाजूला कशाने करावा, तर त्याच्यासाठी साधन सिद्ध व्हावं लागेल. मग साधना कशाने घडते? पायी तीर्थयात्रा घडो, देह संताद्वारी पडो. आणि पायी तीर्थयात्रा घडत असताना त्याचं फलित पूर्णत्वाला जाण्याचं कारण असं आहे का एका एका यज्ञाचं पुण्य एका एका नामस्मरणामध्ये, एका एका पावलामध्ये. नाम घेता वाट झाली, यज्ञ पामुला पामुली, यज्ञ पामुला पामुली. नाम घेता वाट झाली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पामुला पामुली. हो, नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. मग त्या ठिकाणी निळोबारायांच्या ठिकाणी तप करून देव मिळाला. आपल्या जीवनात नर्मदेहर 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 आपण म्हणलो, आपल्याला मैया प्रसन्न झाली. म्हणून तुम्ही घरापर्यंत सुखरूप आलात. म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. मनोरथ सिद्धीला गेल्यानंतर चित्ताची अवस्था काय झाली? अभंगाचं दुसरं करा आले 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 घराले
घरा आले, घरा आले कृपाळ किंवा कृपाळू. कृपाळ म्हणजे भगवान परमात्मा, जो आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्यान योगियांच, जो शुद्ध आहे, जो अनादि, जो अनंत आहे, जो शाश्वत आहे, तो भगवान परमात्मा. तो त्रिभुवन सुंदर कोटी कंदर्प दर्पदन रुक्मिणी रमण करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची कानी मुकुट सकळामणी, धन्य तुचे विठोबा. तो पूर्ण ब्रह्माची आकृती माझ्या चित्तामध्ये स्थापन झाली. म्हणून घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ. महाराज जनाबाई महाराजांनी सांगितलंय, त्या कृपाळाला घरात येण्यासाठी मी बंदीखाना केला म्हणले त्याचा. धरिला पंढरीचा चोर, धरिला खाना केला, हृदयी बंदिकाना केला, हृदये बंदिखाना केला. हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदिखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. आपल्याकडे एक प्रमाण आहे, जर एकाने जर झालं नाही तर एकमेका सहाय्य करू. कशासाठी ते सगळ्यांनी लगेच उचलून घ्यायचं. ऐका, हे काम मी प्रमाण मध्येच काढलं, कारण हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. का तो आत विठ्ठल केला का त्याची कृपा, कारण तो कृपाळू आहे. तो किती कृपाळू, तो आसनकाधिकाची माणी, सायुज्य मोक्ष दिदला पुतने, की विशाशिनी स्तनपाने मारू आली. जे मारण्यासाठी आले त्यांना सुद्धा जर तो मोक्ष देत असेल एवढा कृपाळू आहे. आणि कृपाळू असणारा भगवान परमात्मा अंतचित वृत्तीमध्ये स्थिर झाल्यामुळे, जगद्गुरु तुकोबरांची कृपा झाल्यामुळे घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ. आता घर या शब्दाचा अर्थ आपण जे घर धरतो, आपलं चिखला मातीचं घर ते वेगळं बरं का. संतांचं घर वेगळं आणि देवाचं घर वेगळं. देवाचं घर हे संतांचं हृदय, संतांचं घर हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. मला सांगा, नर्मदा मैयाच्या कुशीत राहत असताना तुम्हाला असं मनात तरी आलं का हेच नारंगा आहे म्हणून? सर्व म्हणजे संपूर्ण मैयाच तुमचं घर झाली का नाही? संतांचं घर आहे हे देवानं मांडलेलं संपूर्ण घर, आणि जीवाचं घर हे चिखला मातीचं आहे. पण पंचमहाभूताच्या या घरामध्ये घरा आले, घरा आले, घरा आले कृपाळ. आणि कृपाळू आमच्या घरात आल्यामुळे या अंतकरण, अंतरंग बहिरंग साधना, त्याच्यातला अंतरंग साधनेमध्ये जे विषय विक्षिप्त चित्ताला करतात, ते विक्षिप्त करणारे जे विषय आहेत चित्ताचे, त्या चित्ताला सांभाळण्यासाठी माझ्या देवाने मला मदत केली. अभंगाचं तिसरं. सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले सांभाळिले, सांभाळिले अनाथा, सांभाळिले अनाथा, नाथा घरा आले, घरा आले, घरा आले, घरा आले. सांभाळिले अनाथा, सांभाळिले अनाथ घरा आले, घरा आले, घरा आले, घरा आले. सांभाळिले 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 अनाथा. जीव अनाथ आहे, भगवान परमात्मा सनाथ आहे, संत सनाथ आहे. अनाथ म्हणजे ज्याचे मायबाप गेले त्याला आपण अनाथ म्हणतो, असा अर्थ अनाथ या शब्दाचा नाही. आपण सर्वच अनाथ आहे. जे इंद्रियाच्या ठिकाणी दीन झाले ते सर्व अनाथ. कसे अनाथ आहे मला सांगा. विषयाच्या ठिकाणी आपण भिकारी नाही का? जरा जास्त खाली आलो मी.
पण आहेच. मला सांगा, डॉक्टरनी सांगितलंय शुगर आहे, गुलाबजाम खायचे, काय सांगितलंय? खायचे नाही, तरी सुद्धा एक 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 आणि एक खाल्यावर 10 खात. लक्षात ठेवा, विषय असा आहे का तो समोर आल्यानंतर जर आपल्याला राहत नसेल, मग आम्ही इंद्रियाच्या ठिकाणी अनाथ आहे. मग इंद्रियाच्या ठिकाणी, त्या विषयाच्या ठिकाणी त्यागाची भावना दृढ करणारे संत आणि देवे यांनी ते आम्हाला केलं. त्याच्यामुळे सांभाळिले 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 अनाथ. हा सांभाळ करणं हा वेगळा शब्द. आपल्याला मायबाप सांभाळतात बरं का. का सांभाळतात? लोभ आहे त्यांच्या जीवनात, कठीण प्रकाराने जरा, पण कुठेतरी असतं. बाकीची सर्व मंडळी सांभाळतात, त्याचा सांभाळ करतात. कोणीतरी कधीतरी काहीतरी मला याच्याकडून मिळणार आहे म्हणून सांभाळ करतात. जर एखादा अविवाहित राहिला, ब्रह्मचारी राहिला, तर एखादी आजी त्याला म्हणते, गड्या तू तसाच राहिल्यामुळे आमची काय राहून गेली? हौस राहून गेली. माझा नाही अनुभव सांगू राहिलो मी, पण हौस राहून गेली. मला सांगा, म्हणजे आम्हाला सांभाळलं कशासाठी? त्यांच्या हौसेसाठी. माय बाप सांभाळी दे, माय बाप सांभाळी दे, माय बाप सांभाळिले, माय बाप सांभाळिले. लोभाकारने पाळीती, लोभाकारने पाळीती, तैसा नये देवरावा, त्याचा कृपाळू स्वभाव. लोभाकारणे पाळिती, लोभाकारणे पाळीती, तैसा नये देवरावा, त्याचा कृपाळू स्वभाव. अतिशय समर्पक प्रमाण. माय बाप सांभाळीती, लोभाकारणे वाढविती, तसा देवाचा स्वभाव नाही, तो कृपाळू आहे. असं जर त्याचं ब्रीद असेल तर त्या देवाने, त्या संतांनी आम्हाला सांभाळलंय. ज्ञानोबरायांच्या आळंदीमध्ये राहत असताना कुठलाही विद्यार्थी राहतो, कुणीही येतो, तरी तो उपवाशी राहत नाही. कोण सांभाळतो? ज्ञानोबराय सांभाळतो. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहया ती गुळाचा विचार, न पाहया ती गुळाचा विचार. एका जनार्दनी पाय वंदित, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहया ती गुळाचा विचार, न पाहिया ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. अनाथ असणाऱ्याला सनातत्व करून सांभाळतात संत. ही जी मंडळी जाऊन आली, आदरणीय माधव मामा, संजय मामा, नामदेव मामा, कुंडलिका मामा आणि वामन मामा, यांना विचारा बरं एकदा. निवांत आता ते सांगतील घरी बसल्यानंतर सगळा विस्तार. जेव्हा ते आज घरी जाणार, त्यांना स्वयंपाक येणार आणि ते तुम्हाला बोलणार. तुमच्याकडून थोडं जरी कमी जास्त झालं तर ते म्हणाल तुमच्यापेक्षा मैया बरी. हे होणार म्हणजे होणार. आणि पुन्हा ते मैयाला, त्याच्यामुळे जरा सांभाळून, म्हणजे घरच्यांना सांगतो, त्यांना नाही. आता ते काय झालं, वेडा झालो, वेडा झालो, वेडी याच्या गावा गेलो, तसं झालंय त्यांचं. आता भाऊसाहेब महाराज तिसऱ्यांदा निघेले, ते पुन्हा आले. मला छंदच असतो तो. वारीला एकदाच या म्हणतो आपण, त्र्यंबकच्या या आळंदीला काय म्हणतो वारकरी? अरे एकदाच, एकदा गेला त्याला माहिती, एकदा आला
की पुन्हा हा जात नाही. लाचावले मन लागली से गोडी वा. लाचावले मन लागली से गोडी लाचावले मन लागली से गोडी लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसा झाले ते जीवे न सोडी ऐसा झाले लाचावले मन लागली से गोडी आता दृष्टी पुढे ता दृष्टी पुढे ऐसा जितुराई गोडी ऐसे झाले ते जीवे न सोडी ऐसा झाले आता दृष्टी पुढे ऐसा चितुराई आता दृष्टी पुढे ऐसा का हे का सांगतो? सांभाळिले 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 अनाथा हे प्रमाण त्यांना विचारा फक्त. निवांत त्यांचे अनुभव विचारा सर्वांचे. मैयाला गेल्यानंतर रस्ता जर भटकले, काही नेटवर्क नसतं, मॅप नसतो, काहीच नसतो, जर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणलं का ते अक्षरशः असे अनुभव आहे. कुठला तरी कुत्रा येतो, कुठली तरी बकरी येते, कोणीतरी येईल, समजायचं ही मैया आहे, हा मैयाचा निरोप आहे आणि आपण त्यांच्या मागे मागे चालायचा, रस्ता मोकळा होतो. हा मैया जेवढी मंडळी गेली त्यांचा अनुभव आहे. आजही जे अश्वत्थामा द्रोणाचार्यांचे चिरंजीव आहे, ज्यांच्या कपाळी दुःख आहे, त्या दुःखाच्या वेदना घेऊन अश्वत्थामाला शांत कुठं स्थान मिळालं तर नर्मदा मैयाचा तीर आहे. अनेक मंडळी अशी आहे का उंच पुरा असा 8-9 फुटाचा महापुरुष, सफेद फेटा घातलेला दिव्य पुरुष कोणाला तरी दिसून जातो आजही आत्ताही. सिद्ध संत महंतांची ती भूमी आहे. अनेकांची तिथले वृक्ष नाही, तिथल्या वेली नाही. अनेक साधू तिथे वृक्ष रूपाने युगांतर राहून गेली अशी मैया आहे. आणि त्या ठिकाणी जे तुम्ही म्हणाल मैया मैया केलं की तुम्हाला ते मिळतं. म्हणून सांभाळिले 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 अनाथा. महाराज आपण तर 3-4 महिन्यात परत आलो, काही गेली तर परत आली नाही, अशी एक भूमिका आहे. म्हणून सांभाळिले सांभाळिले. माधव मामांचा फोन सारखा चालायचा, मला सांगायचे काही अनुभव आले, 8-10 दिवसातून सर्व बोलायचे, कोणी व्हिडिओ कॉल करायचे, दाखवायची अवस्था त्यांची पाहायची, आनंद वाटायचा. आनंद का वाटायचा? मायेच्या प्रपंचातून कुठेतरी पूर्ण ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी मंडळी गेली आणि दृढ विश्वास त्याने निर्माण होतो आणि पुन्हा हे कोणाला तरी सांगतील, पुन्हा ती दृढता निर्माण होते अध्यात्माची. कुठेतरी हे तत्व जिवंत आहे हा भाव मनामध्ये दृढ होतो. ती मैयाचं स्थान आहे आणि म्हणून मैयाच्या स्थानाला अतिशय महत्त्व आहे आणि त्या मैयाच्या स्थानाला ती प्राप्त झाली, तिथनं ती आली. म्हणून आज त्यांना असं वाटत असेल या ठिकाणी खंडेराव महाराजांचं दर्शन घेऊन जेव्हा ही मंडळी निघाली तर मला बऱ्यापैकी त्यांचे डोळे पाणवलेले भरून आलेलं मला दिसलं. त्यावेळेस हेच असेल का सांभाळिले 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 अनाथा. आपल्याला बोलण्याला काही वाटत नाही, पण तिकडे काही अशी सरळ हायवे नाही आहे. शुलपाणीची झाडी, उंच डोंगर, आपल्याला गिरजाईचा माथा चढण्यासाठी इकडे कार्यक्रम कशाला घ्यात. एवढं जड प्रकरण कधी कधी होतं. ते शुलपाणीची झाडी अलीकडे बरं झालंय, आश्रम झाली, सर्व झाली. पूर्वी तर तेवढी गरीब मंडळी होती, पण त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे. खाण्यासाठी अन्न नाही, राहण्यासाठी घर नाही, पण मैयाला येणारे सर्व परिक्रमावासी सदाव्रत वाढल्याशिवाय ते राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यांना जर यांनी विचारलं असं का करतात, ते म्हणतात महाराज आम्हाला यांनी जन्माला ज्या अर्थी देवाने इथे घातलंय तर तुमची सेवा करण्यासाठी, वेगळं काय. मोठमोठे शेतकरी आहेत, मोठमोठी मंडळी आहे, धनाढ्य मंडळी मैयाच्या काठावरती आहे, आश्रम आहेत. म्हणून सांभाळिले 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 अनाथा. मला त्यांनी फोटो दाखवले, टेबल होते, चौरंग होत्या, रांगोळ्या होत्या, जेवण होतं. म्हणून मी मगाचं प्रकरण जे म्हणलो ना, वेगवेगळ्या भाज्या, कधी आळणी कधी खारट. अजून सांगू, मैयाच्या तीरावरून आलेला मनुष्य कधी अन्नाला नाव ठेवत नाही. आळंदीत राहिलेला विद्यार्थी सुद्धा, आणि जर ठेवत असेल तर समजायचं कुठंतरी गडबड आहे. गडबड म्हणजे काय गडबड आहे का, रमला नाही एक तर. कारण का, दिंडीमध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो का, कारण तो देवाचा काय असतो, प्रसाद असतो, आणि तो प्रसाद घेऊन ती मंडळी आली. म्हणून सांभाळिले 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 अनाथा. आता ऐका, मनोरथ पूर्ण झाला. मनोरथ पूर्ण झाल्याची भावना तो कृपाळा असणारा भगवंत चित्तामध्ये स्थिर झाला. त्या घराला आल्यामुळे पावनता निर्माण झाली. आणि तिसरी अवस्था म्हणजे आता ह्या जन्मोजन्मीच्या विषय रंध्रामध्ये आम्हाला त्याने सांभाळलं. त्यामुळे निळोबाराय महाराज म्हणतात ती पवित्रता पावनता माझ्या ठिकाणी प्राप्त झाली. शेवटचं चरण. केला नीळा केला नीळा केला नीळा केला नीळा केला नीळा केला नीळा
घराले घराले केला निळा पावन केला निळा पावन घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घराले 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 केला निळा केला निळा केला निळा पावन. निळोबाराय महाराज म्हणतात मला पावनता निर्माण झाली. आता पावनता निर्माण होणं म्हणजे काय? ज्याच्याकडं पाहिल्यानंतर समोरच्याच्या जीवनामधले विकार नष्ट होतात, समजायचं ते जीवन पवित्र आहे. सरळ व्याख्या आहे. पूजनीय सियाराम बाबा तुम्ही पाहिले, याला म्हणायचं केला निळा केला निळा केला निळा पावन. ज्यांच्याकडं पाहून पारमार्थ करावा वाटतो समजायचं पावन आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी पावन जीवन, सद्गुरू जोग महाराज पावन जीवन, सच्चिदानंद केरोबा महाराज पावन जीवन, पूजनीय दादाजी म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले पावन जीवन. ही पावनतेची धारा आहे. ज्यांच्याकडं पण गुरुवारी आमचे बोधे बाबा होते, त्यांच्याकडं बघितलं की माणसांना भजन करा असं सांगावं वाटत नव्हतं. भजन नाही जीवन भजनी होऊन गेला, अशा हजारो उदाहरणं आहे. पूजनीय मोठे माऊली आज तुम्हाला जे दिसत आहेत, माऊलींचा अनुभव असा आहे. माऊली म्हणले मी आलो आणि बाबांकडे एकदा बघितलं की आज महाराष्ट्राला एक रत्न मिळालं. म्हणायचं केला निळा केला निळा केला निळा पावन. ही पावनता निळोबाराय महाराज म्हणता माझ्या चित्तामध्ये दृढतेने झाली. विषयाची धाडी निघून गेली. आनंद उर्मी जगातली माझ्या चित्तामध्ये प्रगट झाली. असा जो विषय माझ्या चित्तामध्ये आला त्या दृष्टीने सांभाळिले सांभाळिले सांभाळिले. आणि आता का सांभाळ केला? का कृपाळ घरात आला. कृपाळ घरात आल्याचा परिणाम असा झाला की चित्तामध्ये असणारी अपूर्णता संपली. आणि अपूर्णता संपली म्हणून पूर्ण मनोरथ सिद्धीला गेला. म्हणून पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळ. एकदा ही मंडळी एवढी दूर जाऊन आली. एकदा मोठ्या प्रेमाने आपण सर्वांनी हात वर करून एक संग टाळी वाजून पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचं. आपला जीवलग चॅनलच्या द्वारा हे संपूर्ण जगभर जाईल. विठोबार खुमाई सांगा विठोबार खुमाई. वा वा जय जय विठोबा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबार खुमाई 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 जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घराले 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 कृपाळ. या अभंगाचा मतित भाव मांडण्याचा अल्पशा वेळेमध्ये प्रयत्न केला. असाच याचा अर्थ असेल असा माझा दावा नाही. गुरु परंपरेनुसार हा धागा जळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दृष्टीने भक्त आता 12:08 झालेत. पण 12 वाजाच्या पुढे हे कीर्तन का घ्यावं किंवा कुठलेही कीर्तन किमान 12 वाजून द्यावे? त्याचं कारण हा माध्यान्ह टाईम हा सगळ्या तीर्थ यात्रेचा आरतीची वेळ असते. जगन्नाथपुरी असेल, पांडुरंग परमात्मा असेल, मैयाचा तट असेल. आज घंटानाद आणि ते धूप आरतीची ही वेळ, नैवेद्याची ही वेळ आहे. त्या दृष्टीने आरतीचा हा वेळ असल्यामुळे, गाणगापुरी भिक्षांनाचा वेळ असल्यामुळे आपण सर्वांनी एक 10-20 मिनटं फक्त आपण थोडी मला संधी द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि राहिलेल्या वेळेमध्ये मैया आणि मैयाचा तट सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करूया. आणि आजच्या ह्या सर्व निरूपणाचा भाग आपण मांडूया.
एवढं सांगून आपण एक 10-20 मिनिटामध्ये समारोप करणार आहे. सर्वांनी शांततेमध्ये लक्षपूर्वक आळस न करता हे सर्व ऐकायचं आहे. विठाला 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 विठाल 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 विठाल. ऐका. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घराले 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 कृपाळ. काय पूर्ण मनोरथ केला? चित्तामध्ये मनात आलं. काय आलं? नर्मदा मैयाला जावं. का नर्मदा मैयाला जावं वाटलं? संसारामध्ये किंवा जीवनामध्ये 4 आश्रम सांगितले. ब्रह्मचारी आश्रम, एक ग्रस्त आश्रम, तिसरं वानप्रस्थ आणि शेवटी संन्यास आश्रम. पण कलियुगामध्ये वानप्रस्थ जरा बाजूला गेला. ब्रह्मचार्य आश्रम आहे, ग्रस्त आश्रम उत्तम आहे, संन्यास आश्रम दुर्लभ झाला. ब्रह्मचारी आश्रम, ब्रह्मचारी धर्मे घोकावे अक्षरे आणि आश्रमी विचार षटकर्मी. षटकर्माचा विचार केला पाहिजे म्हणजे ग्रस्त आश्रमाची फार मोठी जबाबदारी आहे. धन्य ग्रस्त आश्रमा का म्हटलंय? त्याचं कारण हा आश्रम 3 आश्रमाला सांभाळणं आहे. ब्रह्मचारी कोणाकडं मधुकरी मागतो? ग्रस्त आश्रमाकडं. संन्यासी मोठमोठे कार्यक्रम करायचे असेल भिक्षा कोणाकडं मागतो? ग्रस्ती आश्रमाकडं. वानप्रस्थाचा आधार ग्रस्त आश्रम आहे, म्हणून आदर्शवत ग्रस्त आश्रम जगावा. प्रवृत्ती धर्मात राहत असताना निवृत्तीचा विचार मनात यावा, या दृष्टीने तीर्थयात्रेची संकल्पना आहे. आपण घर सोडावं, देश सोडावा, कुठेतरी दूर जावं, निसर्गाच्या छायेत जावं, निसर्गाचा अनुभव घ्यावा, कधीतरी चिमण्या पाखरांशी कुकडीश स्पंदन ऐकावं, गायन ऐकावं, त्याच्यातून मनाची आकृती बदलावी. चित्तामध्ये अनादे संसार मालेची ठाई, नित्यविषय गोविले पायी. एका जन्माचे विषय नाही, अनेक जन्माचे विषय, अनेक जन्माची लालसा आहे, अनेक जन्माचा लोभ आहे, अनेक जन्माचा काम आहे. तो एका जन्मात थोडी जाणार आहे. ज्ञानोबराय महाराज म्हणतात एका जन्माचं थोडी ज्ञानेश्वरी आहे. सगळ्या वाचा केली माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्पतया मा फळाचे दीप पातलो प्रभू. एका जन्माचं थोडी आहे, अनेक जन्माची साधना उदयाला येते. त्या पद्धतीनं पुण्य फळाला आलं आणि ह्या मंडळीच्या मनात संकल्प झाला. खरं तर माधव मामांच्या पायाला नुकतंच काहीतरी वर्ष झालं तेव्हा लागलेलं होतं. पुंडलिक मामांच्या पायाला बराचसा प्रॉब्लेम. संजू मामांची प्रकृती बरी, भागवत मामांना प्रकृतीमुळे घरी यावं लागलं. आणि ही बाकीची मंडळी बरीच, वामन मामा असतील, नामदेव मामा असतील. तरीसुद्धा आपण मैयाच्या तीराला गेला. संसारातले 3-4 महिने सुद्धा काढणं एवढी काही सामान्य घटना नाही. आपल्याला दिंडीला त्र्यंबकेश्वरला जायचं असतं तर मुक्कामी नांदूरला येतो, जाऊ द्या. हां 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 ना मग हां ना, तेच चालतं ना. नारायणगाव नांदूरला, नांदूर दावचवाडीला. दावचवाडीच्या माता भगिनी माणिक मामांना धन्यवाद. ते भाटगाव पायी इथपर्यंत आले, त्यांची गाडीची व्यवस्था नव्हती, त्यांची सुद्धा वारी झाली. या दृष्टीने ऐका, हा मैयाचा तीर आपण साधला का? मैयाचा तीर साधावा. भीष्माचार्यांना ज्यावेळेस विचारलं तुम्हाला काय पाहिजे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्द की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, राधे को साथ लाना, नहीं शाम भूल जाना, जब प्राण तन से निकले. का गंगा पाहिजे? कारण ती का फेडीत पाप ताप, ओखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. तिची निर्मितीच त्याच्यासाठी झाली. मेखल पर्वतावरती भगवान शंकर तपश्चर्या करत होते. तप करता करता कंठातून घृत म्हणजे घामाचा थेंब पडला, त्याच्यातून कन्या जन्माला आली. 8 वर्ष तिने साधना वाट बघितली. मी ज्याच्यापासून जन्माला आली ते ध्यानस्थ आहे ना, भोले बाबा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. ध्यानस्थ असणारा भगवान परमात्मा ध्यानवृत्तीतून बाहेर आले. कन्येकडे बघितलं, कोण तू? परिचय दिला, प्रभू तुमच्यापासून माझा जन्म आहे, मी तुमची कन्या आहे. काय करावं? आता काय करावं म्हणजे काय? तीर्थाचं महात्म्य, जगाचं कल्याण करावं. पण ऐक म्हणले, तू माझ्यापासून जन्माला आले, माझी कन्या आहे, पण इतरत्र साधनेपेक्षा वेगळी असशील. बाकीच्या नद्या या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून दक्षिणेकडे वाहतील, पण मैया पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहील. उलटा तुझा प्रभाव असेल, तुला वरदान असेल, वैराग्याची भूमिका तू धारण करशील. तुझ्या तटावर जे जे येतील त्यांचं दुःख हरण होईल. नर्म ह्या शब्दाचा अर्थ सुख आहे, आणि दा म्हणजे देते. अखंड जे सुखच देते वा जी आनंदच देते ती नर्मदा. अशा नर्मदा मैयाच्या तीरावरती हा सर्व विस्तार झाला. मेखल पर्वत
तिथून तिचा उगम अमरकंटक ह्या क्षेत्रामध्ये होतो आणि पूर्ण मैया पूर्ण आपला महाराष्ट्र MP महाराष्ट्र आणि त्या बाजूला गुजरात आणि पलीकडून छत्तीसगडच्या थोडं खालून आणि पुन्हा जवळून पुन्हा MP ला आपण येतो, मध्य प्रदेशामध्ये ओंकारेश्वरामध्ये येतो आणि हा सर्व विस्तार होत असताना 1300 तीर्थ मैयाच्या स्थानात आहे. किती? 1300 तीर्थ मैयाला जुळतात. म्हणजे जशी गंगा गोदावरी वाहते असे 1300 तीर्थ, वेगवेगळे तीर्थ. ह्या मैयाच्या तीर्थाची पहिली परिक्रमा मार्कंडे हे ऋषीने केली. काही नाही गडबड, काही नाही. उन्हाने झाला असेल, हळूच बाजूला उचला, काहीच झालेलं नाही, उन्हाने झाले ते. हां, काहीच नाही, काही नाही गडबड ना करू, बसा बाकीचे शांत. त्यांना बाजूला नाही, हवेत नाही, फक्त हवेत, मोकळ्यात नाही. विठला 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 विठला. असू द्या असू द्या, काहीच होणार नाही, काहीच होणार. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा, त्यांच्याकडे बघा. नाही शिपतील ते, पाणी शिपते. ऐका ऐका ऐका, आपल्या भारतामध्ये मंडळी जास्त हुशार असल्यामुळे गडबड आहे. आनंद आहे, चला तोही एक आनंद आहे. काय सांगत होतो? मैयाचं काय सांगत होतो? 1300. हां 1300. पहिली परिक्रमा जी केली ती मार्कंडे ऋषीने केली. मार्कंडे ऋषीने 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा त्यांनी केली. म्हणून आजही संन्यास आश्रमामध्ये नियम असा आहे का ती मोठी परिक्रमा करतात. परिक्रमेचा नियम असा आहे, जर मी नारायणगावला आलो, नारायणगावला मला आडवी ही नदी लागली, त्या नदीपासून मी कुठे जायचं? धोडंब्यापर्यंत जायचं, पुन्हा परत यायचं आणि पुन्हा मग भाटगावकडे निघायचं. अशी परिक्रमा आहे. तिला 3 वर्ष लागतात. ज्याला कोणाला पाहिजे असेल यांच्याकडून नकाशा घेऊन जा, काळजी करण्याचं कारण नाही. परंतु सुंदर आहे, करणारे भरपूर आहे. आपल्या भूतान्याचे ते आपले काय नाव, भानुदास महाराज ती परिक्रमा करत आहेत. आणि यांनी 3 महिन्याची सुंदर अशी, म्हणजे 3.5 महिने लागले, सुंदर अशी परिक्रमा केली. ऐका आता, ती परिक्रमा त्यांनी केली. तेव्हापासून शुद्ध महंत योगी, जपी तपी त्यागी संन्यासी, महानुभव मुनिवैरागी त्या ठिकाणी स्तवन करतात, स्मरण करतात. अशी मैया जी आहे सर्वांना सुख प्रदान करते, आनंद देते. एवढाच मैयाचा महिमा. मैयाचा विस्तार फार मोठा आहे. मग तो सोनभद्र राजा, तिला राग का आला? तिची दासी त्या ठिकाणी वस्त्र बदलून गेली, राजवस्त्र तिने घातले. मग दासीचंच लग्न सोनभद्राशी झालं. मैयाला राग आला आणि मैयाने तिथून उडी जी टाकली, मोठं अकराळ विक्राळ धारण केलं. पण जगाच्या कल्याणासाठी संत हो, शांत हो म्हणून मैया शांत झाली. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची आवडती नदी, आवडतं तीर्थ नर्मदा मैया आहे. ऐका, मैया हे स्थान उत्तम आहे. आपण सर्वांना आपल्या नंदुरबारमधून महाराष्ट्रालगत पण जाते ती. या दृष्टीने मैयाचं हे तीर्थ, पावन तीर्थ, आदरणीय हरिभक्तपरायण माधव मामा म्हणजे माधव सकारी कवात, आदरणीय हरिभक्तपरायण श्री, उलट झालं का माझ्याकडून? हां श्री माधव मामा म्हणतो तेच योग्य आहे. हां श्री माधव संतू कवात या ठिकाणी त्यांची परिक्रमा पूर्ण झाली. त्याच्यानंतर आमचे आदरणीय संजय मामा म्हणजे संजय कारभारी ना, जगन्नाथ कारभारी. मला तिसरेच आठवू राहिले, अभ्यास जास्त झाला गावाचा तुमच्या. या दृष्टीनं ही सर्व मंडळी आहेत. त्याच्यानंतर आमचे नामदेव मामा आणि पुंडलिक मामा, त्यांचं नावही बघा, नामदेव, पुंडलिक, महादेव आणि संजय वाच. म्हणजे कॅमेरा तुम्हाला ते होते दाखवायला आणि सर्व मंडळी होते. पण वामन भगवंत पाहिजे तुमच्याबरोबर. या दृष्टीने आमचे वामन मामा होते. पुरीची होती पण पाठीमागे पुढे होतात मंडळी. या दृष्टीने त्यांची परिक्रमा पूर्णत्वाला गेली आणि या ठिकाणी ते आले. सुंदर असं स्वागत त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी केलं बरं का. त्यांना तुमच्यापेक्षा जास्त उत्सव त्यांना होता. मला असं झालं होतं, इकडनं यांचे फोन यायचे, बरं योजना एवढी सुंदर केली का मी अंतर घेतला, बघितलं बरोबर मैयाच्या जयंतीला येतील, यायचं आहे. मग पुढे यायचं म्हणले, त्र्यंबका हा तीर्थराज. महाराज त्र्यंबकेश्वरला आल्याशिवाय तीर्थयात्रा संपूर्ण होत नाही. आणि मग त्र्यंबक राजाच्या दरबारात राहिले. निवृत्तीदादांचं दर्शन झालं, त्र्यंबक राजाचं दर्शन झालं. म्हणले काय करावं, जाऊ का वनीला? म्हणलं हरकत नाही, कारण वनी म्हणजे काय, 52 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे आणि त्याच्यात 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्राच्या वाट्याला आली. त्यामध्ये अर्ध शक्तिपीठ आहे आणि वनी सप्तशृंगी माता जिथे साबरी विद्येचं कवित्व नाथांनी केलं. म्हणलं हरकत नाही. वनीला गेले. ते म्हणले मुक्काम कुठे करावा? म्हणले मुक्काम वनीला सुद्धा करू शकतात. म्हणले पण कोणाच्या नातेवाईकांच्या घरी जाऊ नका. मग काय करावं? म्हणलं पारेगावला जा. पारेगावला पराशर मुनींचा आश्रम आहे, तिथे एक मुक्काम झाला. ते म्हणले आता पुढे काय करू? दिवस उरत होते ना,
ते म्हणले आता आपलं अधिष्ठान चंद्रेश्वर भगवंताला जाऊ का? म्हणलं उत्तमात उत्तम. मग ते गणपती इच्छापूर्ती गणेशाचं दर्शन करून, रेणुका मातेचं दर्शन करून, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या राजगादीचं दर्शन करून आणि आपल्या चंद्रेश्वर भगवंताला निर्मोही आखाड्याच्या स्वाधीन ते झालेले आहेत. त्याच्यामुळे घरच्यांनी जास्त चिंता करण्याचं कारण त्याचं काय? तात्या आखाड्याचे फक्त कपडे बदललेत. इकडे काका आखाड्याचे, ही सगळी आखाड्याचीच मंडळी, पण ते धवल वस्त्रातले संन्याशीच मंडळी सगळी. ऐका, आता तुम्ही त्या ठिकाणी गेलात, काय सहज घडत नाही बरं का. ऐका, त्र्यंबकेश्वर तीर्थराज, सप्तशृंगी माता, पराशर मुनी, चंद्रेश्वर भगवंत आणि आपल्या अधिष्ठानाला भेट देऊन या ठिकाणी ते आले. आता माझी विनंती एवढीच राहील, आता तुम्ही हा कार्यक्रम झाल्यानंतर घरी न जाता भगवती केदराई मातेला जायचं आणि मग घरी जायचं, हे लक्षात ठेवा. कारण केदराई माता सुद्धा आपला अधिष्ठान आहे. भगवतीला भेटायचं आणि मग घरी जायचं. घरी जात असताना घराकडं गेल्या आपल्याच घरात, म्हणजे घरी जायचं. आपल्या घरी म्हणजे काय, पाहुण्यांच्या घरी का नाही जायचं, आपल्या घरात जायचं. आपल्या घरामध्ये पूजन होईल. आपल्या घरातले जे कुलदैवत आहे आपले, म्हणजे आपला देवारा, जे आपले वाडवडील आहे, त्यांना मैयाच्या तीर्थानं स्नान घालायचं आणि मग रात्री नैवेद्य करून भोजन करून गृहप्रवेश करावा. हे अधिकत्तम मी बोलणं चांगलं नाही, कारण मीच मैयाची परिक्रमा केलेली नाही. पण मग तुम्ही म्हणाल अनुभव कसा, फक्त सद्गुरूंच्या सेवेमध्ये राहिलो. तुम्ही म्हणाल काय केलं, मला पूजनीय मोठे माऊलीने सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये शताब्दी होती, शताब्दीचा काळ, माझ्या पाठाचे 14 जण निघाले. माऊलींना कळालं हे महाशय निघतायत. मग माऊली म्हणलं नाही माऊली तुम्ही सांगाल ते. माऊली म्हणले शताब्दी आली आहे, शताब्दीची सेवा तोला मोलाची आहे. म्हणले माऊली मैया, म्हणले तुमची मैया शताब्दीची सेवा करणं जोग महाराजांची हीच तुमची मैयाची काय परिक्रमा आहे. आणि त्या दृष्टीने परिक्रमेचा हा श्वास टाकला. पण तरीसुद्धा या ठिकाणी एवढी प्रार्थना करतो मैयाच्या ह्या तीर्थस्थानी का माझी सुद्धा आणि आपणा सर्वांची सुद्धा मैयाची परिक्रमा लवकरात लवकर हो. गाडीने होऊ द्या, बसनं होऊ द्या, सायकलवर होऊ द्या, पायी होऊ द्या, बरं का बाळासाहेब महाराज. सर्वांची परिक्रमा झाली पाहिजे या दृष्टीने. आता थांबतोय, 12:30 वाजले. अधिकत्तम वेळ घेणं योग्य नाही. यानंतर काही कोणी बोलणार नाही. फक्त पूजनीय माधव मामांना असं मी सांगतो की त्यांनी तो अनुभव प्रगट करावा थोडा, 1-5 मिनटं. आणि भटगावला येणाऱ्या द्वादशीला 9 तारखेला आदरणीय आमचे वामन फकीरा वाघ यांच्या वतीनं आमचे गणेशदादा वाघ यांच्याकडून आमंत्रण सर्वांना का त्याही ठिकाणी द्वादशीला सकाळी असाच कार्यक्रम 9 ते म्हणजे 10 वाजेपर्यंत मिरवणूक आणि 10 वाजता आदरणीय हरिभक्तपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संदीप महाराज खकाळे यांची कीर्तन सेवा होणार आहे. आम्हाला तारीख कळाली नाही, काल्याची कीर्तन सेवा असल्यामुळे गोंदेगावला, त्या दृष्टीने पूजनीय छोटे माऊलींची सेवा आहे ती त्यांनी दिलेली, त्यामुळे बदलवणं शक्य नव्हतं. परंतु अतिशय मिरवणूक वगैरे सज्ज करून आपण संदीप महाराजांच्या सेवेला त्या ठिकाणी मैयाच्या सेवेला यावं अशी विनंती करतो. आज ह्या कीर्तनमालेसाठी आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य मधुकर बाबा जाधव यांचे चिरंजीव, त्यांच्या साक्षीदार आदरणीय हरिभक्तपरायण बाबांचं स्वरूप मोहन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय वसंत आप्पा या ठिकाणी उपस्थित आहे. सोपान महाराज आहेत. आदरणीय आमचे कोपरे माऊली आहेत. दौलत महाराज आहेत. बाळासाहेब महाराज शिंदे आहेत, पहिल्यापासून होते ते. आदरणीय हरिभक्तपरायण संदीप महाराज पेंढारी आहेत. वैभव महाराज आहेत भटगावून. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे दोंडेराम महाराजे, किरण महाराजे, उत्तम बाबा, अनिल भाऊ आदी करून नारायणगावकर शास्त्री महाराज, प्रशांत महाराज पाठीमागे, सर्व नांदूरकर मंडळी सर्वांना वंदन करतो. नारायणगावकर मंडळी वंदन करतो. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण चंदूदादा आणि दत्तू काका या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यानंतर भाऊसाहेब महाराज आहेत, बाबाजी भाऊ आहेत, सोगरसकर सर्व भजनी मंडळे, नारायणगाव परसुलकर सर्व भजनी मंडळे, कनेराडून आमचे बुजाडे पाटील असतील आणि भास्करराव पाटील असतील, त्यांनाही वंदन करतो. गुरुतुल्य व्यक्ती म्हणतो नामदेव बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. परसराव महाराज आहेत. आदरणीय काका म्हसू काका पोटे आहेत. या बाजूला विलास तात्या आहेत. कैलास नाना देशमुख आहे. हेमंत भाऊगुरव, त्यानंतर माणिक नाना आहेत. दावजवाडी आदी करून संपूर्ण पायी दिंडी सोहळा, वारकरी मंडळी, पाठीमागे बसलेली सर्व पाहुणी मंडळी, शेळके भाऊ आहेत, शिरसानेकर आहेत, ह्या सर्व मंडळींना वंदन करतो. बरीचशी पाहुणे आहेत. आता सगळे आभार मानणारी मंडळी बोलतील, त्यानंतर अधिकत्तम वाढवणं योग्य नाही. या ठिकाणी कितीही बोललं तरी कमी आहे. फक्त एवढंच माझं मत आहे की आपण सर्वांनी मैयाच्या परिक्रमेला जावं, एवढंच. आता दुसरी 2-3 सूचना आहे. या ठिकाणी चारीधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, एकत्र कन्या भोजन, जलपूजन,
समस्त गांगुर्डे शिंदे परिवार ग्रामस्थ सोग्रस रोकडोबा हनुमान मंदिर ठिकाणं आहेत. आपले चंद्रभान भाऊ जे आहेत त्यांच्या वतीने हे आमंत्रण आहे. सुनील हरिभक्तपरायण सुनील महाराज झांबरे बिडकर यांची सेवा आहे. 10-2ला सोमवारी हा कार्यक्रम आहे. त्यानंतर दुसरी अशी एक महत्त्वाची सूचना की आपल्या शेजारी असणारं निवृत्तीदादांच्या कुशीत असणारं सद्गुरू जोग महाराजांनी स्वतः स्थापन केलेला मठ पहिला आणि जोग महाराजांनी सुरू केलेला सप्ताह, त्याला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. आत्ता तो नाम सप्ताह चालू आहे माघ शुद्ध पंचमी दशमीच्या काळामध्ये. पूजनीय गुरुवर्य माधव बाबा घुले यांच्या आधिपत्याखाली तो सप्ताह चालला आहे. आपल्या तालुक्याला अचानक जबाबदारी आली. चर्चा अगोदर काही जास्त नव्हती. जबाबदारी काय आली? मांडा भोजनाची जबाबदारी. ते मांडा भोजन उद्या आहे. उद्या सायंकाळची आपली पंगत आहे. उद्या सायंकाळची म्हणजे अजूनही अशक्य नाही. घरी जाऊन गहू भिजवले, दळले, रात्रीचे पहाटे मांडे केले तरी होतील. मग किती करायचे? प्रत्येक घराने 10 मांडे द्यावे अशी अपेक्षा आहे. मग 200 होऊ द्या, 300 होऊ द्या, 4-5 हजार मांडे जमून जाणारे. पण त्या मांड्यामध्ये आपल्याही काहीतरी सहभाग असावा या दृष्टीने नारायणगावकर, भाटगावकर, शिरसाने, झोपूळ, परसूल, हरनूल, हरसूल, तेजगाव, परसूल सगळे, चांदवड तालुका सर्व सगळ्यांनी लक्षात ठेवा. सहभाग व्हा. फोन नंबर आहे, बातमी आहे. सर्वांनी संपर्क करून ते उद्या दुपारी 3 वाजेला चांदवड भागात, चांदवडला मंदिरात दत्तू काकांनी गाडी वगैरे केली आहे आणि चंदूदादांकडून इकडनं ह्या बाजूला विलास तात्या ही सर्व अशोकरावजी सर्वच आम्ही सर्व वारकरी मंडळी त्याच्यामध्ये सहभागी आहोत. त्या कार्यक्रमाला आपण फक्त मांडे द्यायचे नाही. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी त्याच गाडीत बसायचं. अशोक महाराजही आले सोग्रसून, त्यांनाही सांगतो सर्वांनी ह्या सूचनेचं परिपालन करायचं आहे. डुंबरे, कवात, मांदळे यांच्या वतीनं सर्वांना सस्नेह भोजनाचं आमंत्रण आहे. हा प्रसाद आहे. मग आज कोण वार आहे? मंगळवारी. जवळजवळ उपवास नाहीच आहे. जर असेलही कोणाला तो तुम्ही बघा सोडायचा, कशाला पाप घेऊ. पण प्रसाद असला की हरकत नाही. मग तुम्ही म्हणाला प्रसादावर उपवास सोडायचा का? सोडायचा. शेखर महाराजांनी सांगितले. पण पुढं ऐका जरा, पुढचं ऐकून ठेवा. पुढचं ऐका. पुढं एकादशी सोडायची नाही, काही असलं तरी सोडायची नाही. 5 पर्व सोडायचे नाही, महाशिवरात्र सोडायची नाही, वामन जयंती सोडायची नाही, नृसिंह जयंती सोडायची नाही. मग काय सोमवार गुरुवार जर असतील कदाचित, जर असा विशेष कार्यक्रम असेल महाप्रसादाने दुपारी तो उपवास सोडावा. पण त्या दिवशी सायंकाळी भोजन करू, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर मग दिली परवानगी कुठे उपास सोडून घ्यायचा असं काही घडायचं नाही. म्हणून बोलत असताना जे काही चुकीचे शब्द असतील ते माझ्या बुद्धीचे दोष, जे बरोबर असेल ते स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा प्रसाद आहे. गुरुवर्य मधुकर बाबा जाधव जोपूळकरांच्या चरणी सेवा समर्पित करतो. लांबलेल्या हवानीला इथे पूर्णविराम देतो. आपला जिवलग चॅनलच्या माध्यमातून आमचे प्रदीप भाऊ या चॅनलच्या द्वारा हे प्रसारित करत असतात. आपणही सर्वांनी त्यांना दाद द्यावी एवढी विनंती करतो. थांबतो. आदरणीय हरिभक्तपरायण मयूर महाराज कवा टावर खालीच अंधार राहिला. त्या दृष्टीने अतिशय सुंदर अशी साथ संगत त्यांनी केली. आणि ह्या चारही कुटुंबामध्ये असणारे जे तरुण आहे त्यांचे मुलं बाळ सुना सर्वांनी अतिशय छान नियोजन केलेलं आहे. आचार्य मंडप डेकोरेशन सर्वांना वंदन, सर्वांना धन्यवाद. एकदा मैयाचा जयघोष करायचा आहे आणि आपण सर्वांनी थांबायचं आहे. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, हो 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 हा हा माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर कुंडली कवरदा हरिढोल श्री ज्ञानदेव करविले तैसे केले कटकट वाकडे का नीट देव जाणे कोणा कारणे हे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो अंगभूतयुक्तीनो हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे जन्मोजन्मी तुका म्हणे. एकदा मोठ्या प्रेमाने नर्मदे हर करायचं, जय विठ्ठल करायचं. हात वरून जगराचा आवाज एक आला पाहिजे. मी बोलल्यानंतर माईक व बोलू नका बरं का तुम्ही, त्याच्यातून घोष आला पाहिजे. माईक बंद करा तुमच्या आधी, राहणार नाही. कारण हात असे उंच बाहेरच्या चप्पल बूट काढा. नर्मदे हर एक संघ आवाज आला पाहिजे. नर्मदे हर नर्मदे हर नमः पार्वते पते हर हर महादेव. अवधूत चिंतन श्रीदेव दत्त दत्त. निवृत्ती दादांचं भजन म्हणा. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया
तुकाबाई ज्ञान सकया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया 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 निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले ले कोरे बेडे बाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुगा म्हणे ज्ञानेश्वरा राख पाया बेगिंग करा करा क्षमा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमान निवृत्तीनाथ महाराज की जय.